नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. आणि मी मंगल स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे भोगी. तर भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर तुमची काय काय तयारी चालू आहे? माझी तर तयारी सगळी झालेलीच आहे. मिक्स भाजी बनवायची आपल्याला. आज मिक्स भाजीमध्ये मी गाजर आणि वटाणे वगैरे सगळं सोलून रात्रीच ठेवलेलं आहे, कारण सकाळी तेवढा वेळ नसतो आपल्याकडे. तर मी आता पुढे भाजी बनवणार आहे. आणि भोगीचं आज काय, आता भोगीचा सण आला म्हणजे समजून जायचं की संक्रांत आली आहे. मस्त थंडीचे दिवस आहे. सकाळी सकाळी आता ही मी मिक्स भाजी बनवणार आहे. आणि कसं की भोगी असल्या कारणाने कसं सगळ्या मिक्स भाज्या आता आपण बनवल्या जाणार, त्या भाज्या आपल्या पोटामध्ये जाणार आहे. कारण कसे थंडीचे दिवस आहे, तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाणार, कोणी तूप लावून खातं, कोणी भाजीबरोबर अशी पण खाल्लं जातं. थंडीचे दिवस असल्यामुळे तीळ कसं थोडं आपल्या शरीराला उष्ण ठेवण्याचा प्रयत्न करतं. आणि ह्या ज्या भाज्या आहेत, इथं शेतकरी दादांचं खूप खूप अभिनंदन म्हणू शकतो. मी पण एक शेतकरी बापाचीच मुलगी आहे. तर कसं याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या भाज्या येतात आहे शेतकऱ्यांपासून. तर त्यांच्यासाठी पण आपण हा भोगीचा सण खूप याचा समजू शकतो. कारण कसं त्यांनी पिकवलं आहे म्हणून आपण खाऊ शकतो. इथे वेगळ्या वेगळ्या भाज्या आपल्यापर्यंत येतात आहे आणि खूप साऱ्या भाज्या पण आपल्याला भेटून जातात आहे. तर आज अशी मिक्स भाजी बनवायची मस्त. तर भाजीची तयारी पुढे काय असेल ती मी सांगते. तुमच्याकडे तुमच्या पद्धतीने कशी बनवतात तुम्ही पण नक्की शेअर करू शकता. आमच्याकडे ज्या पद्धतीने बनवतात तशी मी जशी माझ्या आजीकडे आईकडे बघितलेली आहे तीच भाजी मी तुमच्याबरोबर शेअर करेल. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघायला तयार राहा तुम्ही. तर मी तुम्हाला माझी भाजी दाखवते कशी बनवते मिक्स भाजी. कोणी त्याला खेंगाट पण बोलतं, आमच्याकडे नाही, आमच्याकडे मिक्स भाजीच बोलते ते घेवड्याच्या शेंगांची. तर अशी भाजी आपण आज बनवून घेऊया. आणि परत तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला, इथे मी भोगीच्या भाजीसाठी पूर्वतयारी घेतली करून. थोडेसे इथे घेवड्याच्या शेंगा सोलून घेतल्या, एक कांदा कट केला, टोमॅटो कट केले, एक बटाटा कट केला, एक वांग, शेंगदाणे, थोडेसे तीळ, थोडे वटाणे, थोडे ओले हरभरे सोलून घेतले ते. आणि याच्यामध्ये गाजराचे तुकडे पण करून घेतले ते. थोड्या पापडीच्या पण शेंगा आहेत. ह्याच्यात तुम्हाला जेवढ्या भाज्या टाकता येतील तेवढ्या तुम्ही टाकू शकता ह्या सीझनच्या. आणि इथे वाटण घेतलेलं आहे. इथे कांदा कट करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडीशी खसखस टाकली, थोडे तीळ टाकले आणि त्याच्यामध्ये थोडासा लसूण टाकला. आणि हे सगळं भाजून घेणार आहे वाटण मस्त. वाटण भाजते तोपर्यंत हे मी परत भाज्या तुम्हाला दाखवून घेते. तुमच्याकडे काय काय टाकतात ते, पावट्याचे थोडे शेंगा पण टाकतात. इथे हे मसाले काढून घेतले, कांदा, लसूण, जिरा पावडर, धना पावडर आणि थोडीशी हळद. तर इथे आपलं हे वाटण भाजतं आहे. थोडंसं खोबरं आहे, थोडी खसखस, थोडे तीळ आणि लसूण आणि एक कांदा. छान असं हे वाटण भाजून कोथिंबीर टाकून याची पेस्ट करायची. आणि त्याच तेलामध्ये मी आता इथे थोडंसं जिरं टाकणार आहे. जिरं टाकल्यानंतर जिरं चांगलं फुलल्यानंतर थोडासा हिंग, आणि हिंग टाकलं की त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा पूर्ण मैत्रिणीवर शिजल्यानंतर, पूर्ण कांदा शिजवून नाही घ्यायचा आहे. आणि थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं, टोमॅटो ॲड करायचं. टोमॅटो ॲड केल्यानंतर याला पूर्ण असा नरम होईपर्यंत टोमॅटो चांगला परतून घ्यायचा. परतून घेतल्यासाठी त्याच्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा लवकर परतला जाईल आपला. आणि कांदा परतण्यासाठी ही एक आपल्याकडे स्ट्रिक आहे. मीठ टाकल्यानंतर कांदा लवकर नरम होतो. त्याच्यामध्ये ही आपली घरगुती आलं लसूणची पेस्ट आहे माझ्याकडे. मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूणची वाटलेली. त्याच्यामध्ये पूर्ण याला तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं आलं लसूणची पेस्ट टाकल्यावरती. आणि त्याच्यामध्ये हे आपले ड्राय मसाले टाकून घ्यायचे. हे ड्राय मसाल्याला बघा किती छान असं तेल सुटले. असे मसाले पूर्ण शिजले पाहिजे, तरच तुमच्या भाज्या टेस्टी होतील. आणि इथे ज्या वाटणाची आपण प्युरी बनवून घेतलेली आहे, कांदा, खोबरं, तीळ वगैरे, ते 2च चमचे मी ॲड केले. आणि अशा भाज्या बनवायच्या असेल तर तुम्ही असं वाटण आलं लसूणची पेस्ट नक्की बनवून ठेवू शकता. गाईच्या कामाला तुम्हाला उपयोगी पडेल. तर 2 चमचे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण मी असं त्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे ॲड केले, ओले चणे ॲड केले, ते हरभरे बोलतात ते पण ॲड केले, एक वांगं, एक बटाटा आणि ते ह्या घेवड्याच्या शेंगा. मेन आज ह्या शेंगांचा मान आहे. तर गावी कसं आपल्याकडे श्रावण घेवडा बोलतात ते. थोडेसे वाटाणे पण टाकले ते मी सोलून, गाजर, वांगं आणि मीठ टाकलं. वरतून थोडेसे तीळ टाकून घेतले ते मैत्रिणी. याला छान असं परतून द्यायचं. पूर्ण भाजी अशी सगळीकडे मिक्स करून घ्यायची आणि याला स्लोवरती झाकण लावून ठेवून द्यायचं. एवढी अप्रतिम होते ही भाजी, खूप छान लागते. आणि आता कसं ही कधी पण आपण बनवत नाही, त्या त्या सणाचं त्या भाजीचं महत्त्व असतं तेव्हाच बनवतो. तर खूप टेस्टी अशी आपण एनी टाईम पण नंतर पण बनवून खाऊ शकतो. पण आज भोगीचा सण असल्यामुळे भोगीच्या सणाला महत्त्व आहे. आपल्याकडे म्हण आहे, जो खाईल भोगी तो सदा निरोगी, तसं म्हणतात इथे.
तर बघा थोडी रश्श्याची अशी ग्रेव्हीवाली मस्त अशी भाजी बनवून घेतली. वरतून कोथिंबीर टाकली. तुम्हाला सुकी हवी असेल तर तुम्ही सुकी पण बनवू शकता. वरतून थोडासा दाण्याचं कूट टाकू शकता. पण दाण्याचं कूट नाही टाकलं तरी खूप छान अशी भाजी झाली आहे. तुम्ही बघू शकता इथे. तर मैत्रिणी उद्या आहे संक्रांत, आज आहे भोगी. जसं की आता भोगीचं आपलं सकाळीच आवरलेलं आहे सगळं आणि भाजी वगैरे पण बनवलेली आहे. आता त्यांना डब्याला बाजरीची भाकरी नाही देऊ शकत म्हणून भाकरीचा व्हिडिओ नाही केला. आता भाकरी तर काय नॉर्मलच आहे, बाजरीच्या पिठाची भाकरी करायची आणि त्याला तीळ लावून ती भाकरी भाजून घ्यायची. तो नॉर्मल आहे ते. जो खाईल भोगी तो राहील सदा निरोगी, अशी आपल्याकडे म्हण आहे. तर झालं आहे आपलं भोगीचं वगैरे. सकाळीच मस्त केस बेस धुतली आहे आणि आपल्याकडे प्रथा आहे की पद्धत आहे म्हणू शकता की तीळ टाकून म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करायची. तर सकाळीच आता छान अशी केस वगैरे धुवून घेतली आहे. आता येताना मी सगळं उद्याच्या वाणाचं साहित्य वगैरे सगळं घेऊन आलेली आहे. सुगडं वगैरे जे जे लागतं वौसा करायला सामान लागतं ते पण आता घेऊन आली कामावरून येताना. आणि इथे आता फुलं घेऊन आली आहे. हे बघा अशी सुट्टी फुलं आणायची आणि मस्त घरी हार बनवायचं. कारण एक हार 20 रुपयाला मिळतो बाहेर. मग इथे एक देवासाठी एकच हार बनला जातो. त्याच्यासाठी मी काय करते, बाहेरनं अशी सुट्टी फुलं घेऊन येते आणि फुलं आणल्यानंतर घरीच हार बनवते. तर आता मी इथं देवासाठी हार बनवून घेणार आहे पहिले तरी, आणि मग नंतर आपलं सगळं ओच्याचं सामान आणलेलं आहे ते सगळं नीटनेटकं करून मग ते ठेवून देणार आहे सगळं आताच व्यवस्थित करून, सगळं साफबीफ करून. तर चला हार पहिले बनवून घेते. आणि आपल्याला घरच्या घरी सगळं काय करता येतं आहे, त्याच्यामुळे मला काय कुठे बाहेरून काय आणायची गरज लागत नाही. फक्त माल घेऊन यायचं आणि घरी आपलं आणून बनवायचं. तर आता हार बनवून घेते पहिले तरी. आणि हे काय आता लहानपणापासून आम्ही केलेलं आहे म्हणून आमच्यासाठी काय नवीन नाही. आमच्या काकांच्या घरी आमच्या काकांचा बिझनेस हाराचाच आहे. त्यामुळे आम्हाला लगेच असं ताबडतोब कोणी सांगितलं पटकन हार बनवून द्या तरी पण आम्ही चालूमध्ये पटकन असे हार बनवून देतो. कारण सवय झाली. मी पहिली जास्त हार नाही ववायची, मी पुड्या बांधायची जास्त. म्हणजे पानामध्ये छोटे छोटे हार असायचे त्याच्यामध्ये पुड्या बांधायची. तर मग आता नंतरून बघून बघून सगळं शिकली. केल्यानंतर सगळं काही येतं आहे आणि असं ऑलराऊंडर आहे म्हणलं तरी चालेल मला. जेवणामध्ये पण माझं डोकं चांगलंच आहे. परत हे असं घरातली पण सगळी कामं काय असेल त्याच्यामध्ये पण मला स्वतःची आयडिया लगेच लागून जाते, दिमाग माझा लागून जातो. तर असं जास्त वेळ लागत नाही कुठल्या गोष्टी शिकायला. पटापट आहे बघा. असं इथं आता एक साईड बनवून घेतली मी. आता फुलं वेगळी वेगळी नाही घेतली मी, 2च कलरचे घेतले. ते वेगळे वेगळे असेल तर छान असे डिस्को हार होता ते मस्त. पण आता वेगळं वेगळं न घेता मी असेच घेतलेले आहेत. इथे बघू शकता आपला पटकन किती हार मस्त बनवून झाला. आता एक हार बनवून झाल्याच्या नंतर पण माझ्याकडे फुलं शिल्लक राहिलेली. म्हणजे आपल्या घरात अजून काही देव दुसरे फोटो असतील, आता मग त्याला पण हार बनवायला होता ते आपल्याकडे. कारण 20 रुपयाचा हार घेतल्यानंतर ते लोक इथे फुलं नाही देत आहे, फक्त हारच देतात 20चा. मग सुट्टी फुलं देत नाही आपल्याला. देवाला व्हायला सुट्टी फुलं लागतात, तर ते लोक सुट्टी फुलं देत नाही. मग मी आपली 20-30 रुपयाची अशी हे सुट्टी फुलं घेऊन येते आणि घरी आणून असा हार बनवते. तर आता चला अशा पद्धतीने मी हा हार बनवून घेते. इथे बघू शकता आपला हा असा हार बनवून तयार आहे. हे बघा. आता याच्यामध्ये ऑरेंज वगैरे दुसरे फुलं असते थोडेसे, अजून छान वाटलं असता. पण छान आहे. असेच बाहेर हार हे 50-50 रुपयाला. आज सण आले की जास्त फायदा घेतात की ते रोडवरती जे लोक बसतात ते. रेग्युलर जे रोजचे आहेत त्यांचं काही नसतं. जे आता जसं की आमचे काका ते त्यांचं डेलीचं जे हाराचं आहे तर त्या लोकांना तेवढाच भाव मिळतो. रोजचा हार जेवढ्याला जातो तेवढ्याला. पण हे रोडवरती जे लोक बसतात ते लोक विकणारे कसं सण आला की लगेच 30 रुपयाचा हार 50ला, 20चा 40ला वगैरे करून मग विकतात. मग असं हे बघा इथे आपला हा एवढा मोठा हार आता मंदिरासाठी बनवून तयार आहे. तर मी प्रत्येक वेळी मी असंच करते. तर बघा छान झालं आहे ना हार. आता इथे आपल्याकडे अजून एवढी फुलं शिल्लक आहेत माझ्याकडे. तर आता ह्याचे मी अजून असेच छोटे छोटे सगळे हार बनवून घेणार आहे. आणि एवढा हार 20ला असतो बाहेर एवढा घेतला तर. आता मी हा लहान बनवला आहे. आईंचा फोटो आहे माझ्या सासूबाईंचा, त्या फोटोसाठी एवढा हार 20ला. मी आता पण येताना विचारलं होतं. एवढा हार 70 किंवा मग 80 पण सांगतात ते. हे बघा आता इथे आपला हा एक मोठा हार बनवून झाला, हा इथे लहान हार बनवून झाला. आणि त्याच्यानंतरून आपल्याकडे एवढी फुलं आपल्याला. वाव या चल रे चल.
मैत्रिणी हार वगैरे भरून घेतले आणि मस्त इथे देवाऱ्याला आणि फोटोला इंशा वगैरे घालून घेतला हार वगैरे. जेवण केलं मस्त. जेवून आरामच करणार होती तर व्हिडिओ एक रात्री दाल तडक्याचा व्हिडिओ बनवलेला. खूप छान होता दाल तडका वगैरे. त्याचा व्हिडिओ एडिट केला. व्हिडिओ एडिट करतच होते तर मॅडमचा फोन आलेला मला कि मंगल सो रहे हो क्या. मैं बोला नहीं दीदी अभी जागी है, अभी तो खाना खाई हो. तो बोलते जाग रहे हो. मी बोला हा जागीच आहे म्हणून सांगितला. आणि ठेच्याची ऑर्डर खूप दिवसातनं आली. आता बऱ्याच दिवस झालं दिला नव्हता तर ठेच्याची ऑर्डर आली आहे. आता 2:30 वाजता मार्केट बंद होतो. मार्केट बंद झाल्यानंतर कुठं दिदीला तर संध्याकाळी पाहिजे मॅडमला. 2:30 वाजता कोणा मैत्रिणीकडे जायचं आहे तर बोलले की मला तिकडे द्यायचं आहे. तिला खूप आवडते तुझ्या हातचा ठेचा बनवलेला. खूप पसंत आहे तिला तर तू देणार काय. तर मी बोलला आता माझ्याकडे अवेलेबल काहीच नाही. म्हणजे लसूण आता एक बॉटल ठेचा बनवायचं बोललं तर 1/2 किलो मिरची, 1/2 किलो लसूण थोडा जास्त असेल तरी चालतो 1/2 किलोला. तर एक डब्याला अशी क्वांटिटी आहे. तर आता मी बोलले एवढं आहे पण नाही सोललेलं पण नाही. पण आता खूप दिवसात नाही ऑर्डर आली तर नाही कसं बोलायचं. पटकन उठली. जेवण झालं होतं. जेवून हात वगैरे धुतला बाहेर गेले दुकानात गेले. बघा लसूण घेऊन आली. मस्त 70 रुपयाचा 1/2 किलो लसूण आहे हा. आता छान असं याला सोलून घेतला. 1 तास कंप्लीट सोलत होती. 2:30 वाजलेले तेव्हा सोलायला घेतला तर 3:30 वाजले. इथे बघा इथे मिरच्या पण आणल्या ते सेपरेट. 1/2 किलो मिरच्या आणि 1/2 किलो लसूण लागणार. त्याच्यामध्ये एक पेला तेल लागेल आणि मीठ वगैरे. तर भाजून मस्त त्याला वाटून मग त्याला थंड करून डबा भरायचा आहे. वाटून नाही मी कुटते कलबत्त्यामध्ये. तर कुठून असं तर कुठे आरामाने कुठे काय. आता बघूया. तिळाचे लाडू पण थोडेसे बनवायचे होते. तिळ पण घेऊन आले. तिळ शेंगदाण्याचे. तर बोललं बघूया थोडेसे बनवूया. आता उद्या संक्रांतीसाठी लागतीलच. पण आता हे ठेच्याचं मध्येच आले तर चला हे पण बनवून घेईल. आणि बघते आता थोडासा आराम करते. नंतर उठल्यावरती बघूया. संध्याकाळी कपडे पाणी सगळंच आहे. कारण उद्या सण आहे म्हटल्यानंतर आज सकाळी सगळं आवरून घ्यायला लागेल. आणि मग बघूया पुढे काय असेल ते तुमच्याशी शेअर करेल. व्हिडिओ नक्की बघत जा आणि व्हिडिओला छान छान असे कमेंट करत जा, लाईक करत जा. व्हिडिओ आवडतात की नाही ते पण सांगत जा. खूप कामं असतं. एकटी असली घरात तरी खूप कामं असतात. हे माझा हात थांबतच नाही. जरी काम नसलं तरी मी काही ना काही काम काढून करतच असते. तर चला आता थोडा आराम करूया. किचन वगैरे आपलं आवरलेलं आहे. सकाळी सगळं आवरून गेलेली. तर आता आवरून घेते आणि थोडासा आराम करते. उठल्यावर परत भेटूया. व्हिडिओ कंटिन्यू करा.